रेल्वे नाही तर आज लालपरीने जाणार आहे. डिजिटल इंडिया. हे बघा, आता मी इथं तिकीट काढताना UPI पेमेंट केलं आहे, म्हणजे आपल्या लालपरीचं तिकीटसुद्धा आता ऑनलाईन निघतं आहे. फायनली आपण आलो आहे आता पिंपरीमध्ये. इथं मित्राला बोलून घेतलं आहे, त्याला म्हटलं ये बाबा आता मला घ्यायला. बघा ही ओवी, हिच्या बड्डेसाठी आपण आज आलो आहे. अरे पाहुणे रावळे सोडले, तुम्हीच बसले जेवायला. हा ना, झालं सुरुवात बी केली तुम्ही तर. बघा जेवण चाललंय बड्डेचं, सगळी सोय इकडे केलेली आहे. आता फोटो व्हिडिओ काढायचे, त्याच्या आधी जेवून घेतो आणि मग कामाला मोकळं. हा जमतंय का ऋषी, चालू आहे, जमतंय का? एक नंबर. हा ना. हा बघा बड्डेचा सेटअप. आता आपल्याकडे कसं जागा नसते म्हणून कमी जागेत येतो पार्किंगला किंवा बँकेटमध्ये करतो, पण इकडं गावाला भरपूर पटांगण आहे, तर घरापुढं मांडव टाकून मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला आहे. आणि बघा फोटो सेशन चालू आहे माझं, आपण ज्या कामासाठी आलो होतो ते. आणि फायनली बड्डे झाला आहे, त्याच्यामुळे सगळे चाललेत आता गावाला. टेम्पो करूनच येतात म्हणून ते गावाला चाललेत. आणि त्यांच्या मागोमाग आपणही आता मावस भावाच्या गावाला होतो, आता इथून मामाच्या गावाला चाललो आहे. तर इथं जीवूरचं रेल्वे स्टेशन. सकाळी आपण दुपारी 12च्या आसपास इथंच उतरलो होतो आणि इथूनच आपण रिटर्न गेलो होतो. आता इथून मी चाललो आहे करमाळ्याला, करमाळ्याहून बाळेवाडीला मामाच्या गावाला. कारण सकाळी ट्रेन बघितली पण ट्रेनचं काय होत नाही आहे, म्हणून मग एस टीने जायचं ठरवलं आहे. तर एस टीनं जायचं असेल तर मग इकडून जास्त लांब पडतं करमाळा. मामाची इथं थांबायचं आणि तिथून लवकर करमाळ्याला पोहोचायचं. आता बघा रात्री 8:30 वाजलेत आणि आपण आता करमाळ्यात आलो आहे. हे तुम्हाला दिसतात काय 3 ज्या दिसतात, हे बघा ह्या दीपमाळा. या करमाळ्यातील कमलाई माता मंदिर आहे, तिथल्या त्या दीपमाळा आहेत. सैराटचं शूटिंग पण इथं झालं होतं, ह्याच त्या दीपमाळा. हे बघा, हे याचा ब्लॉग आपण केलेला आहे. हे संगोबा मंदिर आहे, याच्या ब्लॉगची लिंक तुम्हाला आता वरती दिसत असेल, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटला ते सांगा. आकाशात बघू शकता, कॅमेऱ्यात दिसतं का नाही माहीत नाही, पण इकडे ना उघड्या डोळ्यांनी अख्खे तारे आकाशात दिसतात. ते शहरात आपल्याला तर काही दिसत नाही, कारण शहरात खूप प्रदूषण असतं. गावाला एकदम स्वच्छ वातावरण, आज सगळे तारे दिसत आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल बड्डे झाला, रात्री आपण आलो इकडं मामाच्या गावाला आलो, थांबलो आहे. आता सकाळ पण झाली आहे, मग सकाळचं मस्तपैकी फिरायला आलो इकडं रानात. खरंच या गावच्या खूप आठवण येत, कारण लहानपणापासून सगळं मामाच्या गावालाच राहिलो होतो. लॉकडाऊनसारखा काळ मी गावालाच इकडंच घालवला आहे 3 महिने. त्याच्या 3 महिन्यात जे ब्लॉगचं एड आहे मला, त्यावेळी पण मी भरपूर ब्लॉग शूट केले होते, पण अपलोड नाही केले मी ते ब्लॉग. मग ती सवय तेव्हापासून होती. जरा आता चप्पल बाजूला काढू आणि जरा मोकळ्या पायाने एकदा फिरून येऊ. बघा ना, आजूबाजूचा आवाज आहे का? आपल्या इकडं आवाज आहे का? पुण्यात आल्यानंतर काय गाडीचा आवाज, हॉर्नचा आवाज, कोणाची भाजी शिजती, कोणाचं पोर रडतंय, कोणाचं काय होतं, हे असलेच आवाज असतात. इथं फक्त बॅकग्राऊंड नॉईज नाही म्हणू शकत आपण, पण बॅकग्राऊंड व्हॉईस नक्की आहे का? काय पक्षी कसे ओरडतात काय ते सगळं. चला तर मग तुम्हाला गावाकडची सकाळ कशी असते हे दाखवतो. किती प्रसन्न असते ही सकाळ. खरंच हे वातावरण बघून असं वाटतं की राव, खरंच माणसाने ना, शहरात ठीक आहे आपण जातो कमवायला वगैरे सगळं हे ठीक आहे, पण आयुष्य कमी करून घेतलं असं मला वाटतं. त्यापेक्षा आपण गावाला जर राहिलो ना, जास्त दिवस जगू, पण कष्ट करण्याची तयारी लागेल तरच आपण गावाला जगू शकतो. आणि इथले कष्ट पण साधे नाही. हे आपण येतो 2-3 दिवसांसाठी म्हणून आपल्याला चांगलं वाटतं, पण जेव्हा रोज राहणाऱ्याला माहिती काय हाल असतात. किंवा रात्रीची लाईट असेल तर रात्रीचं दार द्यायला जायला लागतं, कारण मॉर्निंग वॉक हे सगळे आपले शहरातले लोकांचे चाळे आहेत. इकडे काय नाही, सकाळी उठायचं, आवरायचं, दिवसभर काम करायचं. दिवसभर काम केल्यासारखा व्यायाम होतोच, तर मग संध्याकाळी जेवण झोपायचं. आपल्या इकडं लय हॉटेलचं खायचं, परत मॉर्निंग वॉकला जाऊन ते जिरवायचं, हे चाललेलं असतं. 9 वाजता आपण आज रेल्वे नाही तर आज लालपरीने जाणार आहे. 3-4 जण, म्हणजे मामाचे मुलं पण पुण्याला शिकायला होते. आम्ही जेव्हा एस टीने यायचो तर इथं करमाळ्याच्या पुढं संगोबा आहे, तिथं उतरायचो. मग आजोबा बैलगाडी घेऊन यायचे आम्हाला तिकडे घ्यायला. खरं तर ही आमची शेवटची पिढी असेल की जी बैलगाडीने ट्रॅव्हल केलं आहे. इथून पुढची पिढी मला नाही वाटत बैलगाडीनं असं एवढं ट्रॅव्हल करेल म्हणून.
खरंच नशिबाने आम्हाला ते पण अनुभवायला मिळालं की बैलगाडीचा प्रवास, ते आवतावर बसणं असेल. कारण लहानपणी आम्ही तिकडून बसायचो लालपरीने, इथं करमाळ्याच्या इथं यायचं, उतरायचो, इकडं मामा घ्यायला यायचा उन्हाळ्या सुट्टीला, दिवाळी सुट्टीला. मग आता खूप दिवसानंतर एक तर बसने एस टीने प्रवास तर बंदच केला आहे, पण आता आज खास एस टीने जायची इच्छा झाली. मग आज करमाळ्यातून बघू कोणती एस टी मिळते, काय स्वारगेट मिळते का काय मिळते. मग तिथून एस टीने जाणार आहे आज दुपारी पुण्याला. तर त्याच्या आधी गावातले आपले जे पाहुणे आहेत त्यांना भेटून येऊ. आता हा बघा समोरून येतोय, आत्याचा नातू आहे. त्याची सायकल फक्त बघा, लय डेंजर माणूस आहे हा. सायकल बघू तू, हे सायकल कसं ब्रेक मारतो तू, ब्रेक कसा मारतो पाय आहे. हा मग आहे. चल करमाळा एस टी स्टँडवरती आपल्याला पुण्याला जायला. आता एस टी स्टँडवर फिरायचं. आपली पुण्याला जाण्यासाठी स्वारगेटची एस टी बघायची. स्वारगेट आहे, अजिंठानगर आहे, 1-2 ऑप्शन आहे. त्यातली जी एस टी भेटेल त्यांना आपण जाऊया. पहिलं तिकडे जाऊन चेक करूया की नक्की कोणती एस टी मिळते. ते पलीकडच्या साईडला एस टी स्टँडचं काम चालू आहे, म्हणून सगळ्या एस टी आता इथंच थांबतात, त्याच्यामुळे सोपं झालं आहे शोधायला. आणि आपल्याला मला वाटतं ही पांढऱ्या कलरची जी एस टी ती आहे. हे बघा, ही अजिंठानगरची एस टी आहे. आपल्या घरापासून 3 किलोमीटर म्हणून अजिंठानगर आहे तिथं. आता बसलो बघा, एक कंडक्टर येतं ते तिकीट काढायला. डिजिटल इंडिया, हे बघा. आता मी इथं तिकीट काढताना UPI पेमेंट केलं आहे, म्हणजे आपल्या लालपरीचं तिकीटसुद्धा आता ऑनलाईन निघतं आहे. हे बघू शकता, उजनीचं बॅकवॉटर. ट्रेनमधून जाताना दाखवलं होतं आपण, याच्या जाताना पलीकडच्या साईडने होतं आणि येताना आता इकडून आहे. आता कळालं का बिग बनचे मासे का फेमस आहे. एवढं मोठं तळं त्यांना भेटले, त्याच्यामध्ये खूप सारे मासे त्यांना मिळतात. गाडी जेवायला थांबली आहे बिग बनच्या पुढं. आता इथं हॉटेलवर थांबवण्याचं कारण की इथं ड्रायव्हर लोकांना आणि कंडक्टरना फ्री जेवण असतं, जेणेकरून मग काय होतं ते थांबतात आणि प्रवाशांमुळे त्यांचा बिझनेस होतो. आता स्वारगेटच्या जवळजवळ आलो आहे, तर ट्रॅफिक बघून असा विचार केला आहे डोक्यात आला की आपण तिकीट लास्ट स्टॉपचं काढलं, जे की घरापासून 2-3 किलोमीटर लांब आहे. पण असं वाटतंय ट्रॅफिक बघता की गाडीला आता इथून पुढे 3-4 तास आरामात लागणार, कारण गाडी आता स्वारगेटवरून औंधवरून चिंचवड, आकुर्डी आणि अशी जाणार. त्यापेक्षा मग काय केलं की आपण आता स्वारगेटला उतरू, स्वारगेटवरून मेट्रो पकडू, कारण आज सॅटर्डे आहे, तसंही मेट्रोचं तिकीट कमी आहे आणि मेट्रोने आपण 45 मिनटात पिंपरीला पोहोचतो आहे. म्हणून मग काय केलं, व्हॉट्सअपवरतूनच पुणे मेट्रोला हाय केलं, तिकीट तिथून ऑनलाईनच बुक केलं आणि तिकीट काढलं आणि मग स्वारगेटवरून आपण आता घरी चाललो आहे. चला, स्वारगेट आले, आता गाडीतून उतरू. हे बघा स्वारगेटचं एस टी स्टँड, खूप सारं. स्वारगेट म्हणजे काही साधी गोष्ट नाही, प्रत्येक ठिकाणाहून जायला यायला इथून गाडी तुम्हाला मिळेल, एवढं मोठं असं स्वारगेट आहे. आणि इथून बाहेर आल्यानंतर त्या ब्रिजच्या पलीकडंच स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे. आता आपण मेट्रो स्टेशनमध्ये चाललो आहे. आपण आता काय ऑलरेडी तिकीट तर काढलं आहे, त्याच्यामुळे आता तिकीट काढायची गरज नाही. झाले बाबा, इलेक्ट्रिक जिने चालू झाले आणि आता आपल्याला फुल खाली, म्हणजे मला वाटतं की एकदम अंडरग्राऊंड मेट्रो आहे. स्वारगेटला अंडरग्राऊंड मेट्रो आहे, त्याच्यामुळं आपल्याला असे खूप सारे इलेक्ट्रिक जिने लागतील. चला तर मग जाऊया. एक झाला, हा दुसरा बघा, दुसरा इलेक्ट्रिक जिना. आता बघा आणखीन आता 2 जिने उतरून खाली आलो, तरी पण आणखीन बघा, हा एक फ्लोअर आपण आहे तिथं, त्याच्या खालचा एक फ्लोअर आणि त्याच्या खाली तिथं मेट्रो आहे, तिथून मेट्रो लागणार आहे आपल्याला. चला आता आपण प्लॅटफॉर्मवरती जाऊया. आता जाता जाता काय करायचं, तर आपण इलेक्ट्रिक जिन्यानं जाताना बघा साईडला ते ब्रश सारखं असतं. तर सहज मित्राला विचारलं होतं की याचा वापर काय, तर तो म्हटलं आपल्या चपला साफ करायला आहे. तर बघू आपल्या चपला साफ होतात आहे का. तुम्ही पण एकदा ट्राय करा. माहीत नाही ते कशासाठी असतं, पण आम्ही तर चपला क्लीन करून घेतो. हे बघा, अशा चपला क्लीन झाल्यात. अरे वा 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 वा. गाडी तर प्लॅटफॉर्मवरतीच आहे, त्याच्यामुळे आता वेट करायला लागणार नाही आणि गाडीमध्ये AC पण आहे. चला चला जाऊया लवकर, चला चला. बरं झालं. हा किती गार लागते, एस टीनं तर खूप गरम झालं होतं. फायनली आपण आलो आहे आता पिंपरीमध्ये. इथं मित्राला बोलवून घेतलं आहे, त्याला म्हटलं ये बाबा आता मला घ्यायला. आता याला बोलवलं होतं मी आधीच, पण मी तिथून चालत चालत आता कोर्टापाशी आलो आहे, तरी पण हा बाबा बघा आत्ताशी आला का, आला. ये बघा मला इथे मी कुठून आले चालत राहा. तर फायनली आज घरी पोहोचलोय. एवढा सारा एस टीचा प्रवास, 10:30 ते 3 वाजेपर्यंतचा एस टीचा प्रवास करून कंटाळा आला. खरंच एस टीनं नको वाटतं कधी कधी फिरायला. पण आलोय आणि घरी आलोच तर आपण जो ट्रायपॉड बुक केला होता Amazonवरती तो आलाय. तर बघूयात नक्की आता त्याच्यात काय काय दिले, काय काय नाही. हा बघा डिजिटेकचा आपला ट्रायपॉड खूप हेवी दिसतोय. बघूयात काय काय त्याच्यामध्ये आपण.
अर उलटच कापलं. मोकळे पिशवी. मजबूत पिशवी आहे. जुना पण अशी पिशवी तर जुन्यापेक्षा चांगली. जुन्याला जशी पिशवी होती ना त्याच्यापेक्षा बेस्ट चांगली पिशवी आहे. अरे वा. धडपड काय राहत नाही आपल्याकडून. मोबाईल साठी माउंट बरं झालं मागच्या वेळेस घेतलं होतं ना त्याच्यामध्ये माउंट नव्हतं मिळालं मोबाईल साठी आपल्याला. अरे वा. कलर स्कीम यूज केली ह्या नवीन ट्रायपॉड मध्ये तर. वा वा. काय येल्लो कलर वापरलेत. 5 किलोचं वेट दिलं याच्यावरती. 5 किलो तुम्ही कॅरी करू शकता. एवढं तर नाही आपल्याकडे राहणार. आपल्याला फक्त काही कॅमेरा आणि कधी कधी मोबाईल वगैरे लावायचा आहे. तर मस्त आहे. तुम्हाला घ्यायचा असेल, जे कोणी माझे फोटोग्राफर बंधू हा ब्लॉग बघत असतील त्यांना घ्यायचा असेल फोटोग्राफर व्हिडिओग्राफर तर लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथून तुम्ही परचेस करू शकता.